आजचा दैनिक मन्ना. प्रेज द लॉर्ड. नवा दिवस नवी आशामध्ये आपण सर्वांचं मी स्वागत करीत आहे. घेऊन वाचूया आजचं वचन. स्तोत्रसंहिता 119 त्यातलं 130 वचन. तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. या वचनाद्वारे आज देव आम्हाला काय बोलायचा प्रयत्न करतो ते बघूया. तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. तर आमचा प्रकाश कोण आहे? आमचा प्रकाश आपण यशाच्या पुस्तकात जर 60वा अध्याय पहिला वचन घेऊन जर वाचला तर त्यात आम्हाला स्पष्टपणे कळेल की आमचा प्रकाश कोण आहे. त्यात हे बोलले, उठ प्रकाशमान हो, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. यात काय बोलला परमेश्वर? उठ प्रकाशमान हो, प्रकाशमान हो, तुझ्याकडे प्रकाश आला आहे. तर आमचा प्रकाश कोण आहे? येशू ख्रिस्त. आमचा प्रकाश येशू ख्रिस्त आहे आणि ते आमच्यावर आल्यानंतर आमच्या जीवनातले सगळे अंधकारच्या गोष्टी संपून जातात. आणि देवाचं वचन ते पवित्र आहे. तर देवाच्या गोष्टींनी आमच्यावर तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो. तर परमेश्वराचं वचन आपल्याला उलगडायचं, परमेश्वराचा प्रकाश आपल्यावर आणण्याकरता आपल्याला रोज नित्य नियमाने, जसं आपण खाण्याकरता, जेवण्याकरता, नाश्ता करता आपल्या शरीराला एक नियम लावला, तसाच आपण आपल्या जीवनात देवासाठी पण एक नियम लावला पाहिजे. देवासाठी रोज उठून प्रार्थना केली पाहिजे. पवित्र शास्त्र उघडून त्याचे वचन वाचले तर त्याचा प्रकाश ऑटोमॅटिकली आपल्या जीवनात येऊ शकतो. आणि देवाने इथं काय बोलला की त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. तर यात भोळे कुणाला बोलला देव? येशू ख्रिस्त भोळे कुणाला बोलतो? भोळे ते लोक ज्यांना देवाचं ज्ञान नाही, ज्यांना देवाच्या प्रकाशाची अजिबात माहिती नाही, त्या लोकांना देव येशू ख्रिस्त भोळे बोलतो. आणि आपल्याला काय करायचं? वचन वाचायचं, देवाच्या मार्गात सरळपणे चालायचे, त्याच्या प्रकाशाला प्राप्त करण्यासाठी रोज नित्य नियमाने आपल्याला सगळे कार्य देवाचे करायचे. आपण जर पूर्ण मनाने देवाकडे वळलो, त्याच्या नित्य नियमावर, त्याच्या प्रत्येक आज्ञावर त्याच्या मनानुसार वागलो तर ऑटोमॅटिकली त्याचा प्रकाश आपल्यावर येतो. आणि जे लोक अंधकारात आहे, ज्यांना येशू ख्रिस्ताबद्दल अजिबात माहिती नाही, त्या लोकांपर्यंत जर आपण शुभ संदेश जर दिला येशू ख्रिस्ताच्या नावाचा, तर त्या लोकांना पण देवाचा प्रकाश भेटेल. तर भोळ्यांना पण देव असं नाही समजत की ज्ञान, तसे तर आम्ही सर्व लोक जे पण आहेत ते ह्या पृथ्वीवर जेवढे पण लोक आहेत, मनुष्य धर्म, ते सर्व देवापुढे भोळे आहे. कारण की देवही सर्व गुणी आणि सर्व शक्तिमान परमेश्वर आहे. येशू ख्रिस्त ही सर्व ज्ञानी परमेश्वर आहे. तर आम्हाला त्याचं ज्ञान प्राप्त करायचं, त्याचा प्रकाश प्राप्त करायचा असेल तर आम्हाला ह्या गोष्टी नित्य नियमाने पालन करावं लागेल. तर आपण या वचनाद्वारे प्रार्थना करू. स्तुती करते देवा तुझ्या पुढे ह्या वचनाला देवा तू आणलं माझ्या पुढं आणि मला मांडण्याकरता तू मदत केली, त्याकरता मी येशू ख्रिस्ता तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते. देवा येशू ख्रिस्ता, हालेलुया, या वचनाला ऐकणाऱ्या बहीण भावांना देवा त्यांच्या बी जीवनात तुझा प्रकाश पोहोचण्यापर्यंत कार्य कर. जे लोक भोळे आहेत देवा, ज्यांना अजून तुझ्या वचनाची काहीच माहिती नाही देवा, तिथपर्यंत तुझं वचन पोहोचलं पाहिजे. आणि देवा हे वचन ज्यांनी धारण केलं, ज्यांनी ग्रहण केलं देवा, त्यांना आशीर्वादित कर. येशू ख्रिस्ता तुझ्या गोड नावात प्रार्थना करते म्हणून तू ऐक माझ्या स्वर्गातील पिता. आमेन.